नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये रेशन कार्ड धारकांसाठी आता जी एक मोठी दिलासादायक बातमी देणार आहोत। याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा। मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच महाराष्ट्रातील सर्व जनतेला आयुष्मान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले आहे। महाराष्ट्र शासनाकडून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिका धारक व अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या सर्वच नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे आता राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य कवच मिळणार आहे। या ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रतिवर्ष 1.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आलेला आहे। महत्त्वाचे म्हणजे आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना देखील महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे। शुभ्र शिधापत्रिका धारक म्हणजेच पांढरे रेशन कार्ड धारक देखील या योजनेचा लाभ आता घेऊ शकतील। पांढरे रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात देखील आलेले आहेत। यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी व तसेच सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांना रेशन कार्ड आधार कार्डशी जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सार्वजनिक आरोग्य विभाग 2019च्या शासन निर्णयानुसार आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सांगड घालून या दोन्ही योजना राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यात 2023 मध्ये एक सुधारणा करण्यात आली होती। त्यानुसार आता महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ हा पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना देखील देण्यात येणार आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना देखील 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येणार आहेत। त्याची अंमलबजावणी मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 पासून सांगली जिल्ह्यात देखील सुरू झालेली आहे। सरकारच्या या निर्णयामुळे सर्वच नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।